एवढं कष्ट करतोय तुला का? आणि तुझा भाऊ तिकडं नुसतं आयतं बसून खातोय. कुठे एखादं भाडं लागतंय त्याला आणि बसतोय दिवसभर त्या तळाव हांजा माझ्या करत. करतोय इकडं कष्ट. अरे तसंच असतं का? चालतं एवढं तेवढं. आता मी रानात कष्ट करतोय, मी पैसे कमावतोय आणि तो बी चाललंय त्याचा धंदा पिकअपचा व्यवस्थित. सगळं पैसे घरातच घालावतो या. तुझं पैसे कधी मागं पडायचं? एक काम कर, व्हायला राहा, म्हणजे तुझं पैसे तर मागं पडतील आणि तुझी सुधारणा चांगली होईल. मला बांधायचा आहे ऊस, बघू आपण बोलू नंतर. हा माझं सांगायचं काम आहे, मी सांगितलं जातो बाबा, तुझं तू ठरव. हो हो चालतंय. चला बापू चला. लय निवांत बसलाय रे. अरे बसली कुठं का? आता खेप खाली करून आलोय. अजून 10 मिनिटांनी फोन येईल, लगेच चाललो खेप आणायला. लय कष्ट करतोय तू. तुझं घर तुझ्या जीवावर चालतंय. हा तुझं भाऊ जातोय रानात, बसतोय, झोपतोय आणि येतोय. तो पण कष्ट करतोय, मी पण कष्ट करतोय. तुझं चांगलं व्हावं या तुला मी म्हणतोय. तर शेवट तू ठरव. भाऊ एका जेवण राहता वर. आता कशी काडी टाकली, हा पैशात पुढं, शेतीत पण पुढं, हा कशात जाईल त्याच्यात माझ्या पुढं. आता कसं पुढं जाते तीच बघतो. नार्या म्हणतोय ती एकदम खरं या. मी जर वायले राहिलो तर माझी 100% सुधारणा होईल आणि पैसे बी मागं राहतील. वायलं राहायचं नियोजनच करावं लागेल. बघतोच काय होतंय ते.